नमस्कार. 1994 साली माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर हे सेंट्रल एक्साइज म्हणजे केंद्र सरकारच्या अबकारी खात्यामधून निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये माझ्या आईने मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असलेली आपली नोकरी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोडून दिली आणि दोघही जण खऱ्या अर्थाने नोकरीच्या पाशामधून पूर्णपणे मुक्त झाले. त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की जोपर्यंत आपलं शरीर धडधाकट आहे म्हणजे हातपाय चांगले चालतायत तोपर्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव थोडंसं अनुभवावं आणि हा विचार पक्का झाल्यानंतर त्या दोघांनी मग पुण्याला 2-4 फेऱ्या मारल्या आणि मग पौड फाट्यापासून कोथरूडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हाकेच्या अंतरावर नवकेतन सोसायटी नावाची एक जी इमारत एक सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये 1 बेड हॉल किचन असा एक छोटेखानी फ्लॅट दोघांनी स्वतःसाठी खरेदी करून टाकला आणि मग पुढच्या 2 महिन्यामध्ये माझे आई वडील म्हणजे उषा गोविंद केतकर आणि गोविंद पांडुरंग केतकर ही दोघ जण पुण्याला स्थायिक झाली. पुण्याचे सुरुवातीचे नवलाईचे दिवस त्या दोघांना अतिशय आनंद देणारे ठरले आणि ज्या इमारतीमध्ये माझ्या आई वडिलांनी स्वतःसाठी राहण्याचा एक फ्लॅट खरेदी केला होता त्याच्या शेजारी एक बिऱ्हाड होतं आप्पासाहेब कुलकर्ण्यांचं. आप्पासाहेब कुलकर्णी म्हणजे रघुनाथ कुलकर्णी हे 1988-89 सालाच्या दरम्यान रेल्वेमधून निवृत्त झालेले होते आणि मग या नवकेतन सोसायटीमध्ये आपला मुलगा अविनाश त्याची बायको सायली यांच्या बरोबर सुखाने समाधानाने आपलं आयुष्य व्यतीत करत होते. पण सगळ्यांचं आयुष्य इतक्या धीम्या गतीने किंवा संथपणे रिटायर्ड झाल्यानंतर जात नाही आणि त्या गोष्टीची प्रचिती देण्यासाठी हे रघुनाथ कुलकर्णी म्हणजे आप्पासाहेब फार प्रख्यात होते. रेल्वेमधून रिटायर्ड झाल्यानंतर मग यांना भक्ती मार्गाची ओढ लागले. नाथ संप्रदायाचा भक्ती मार्ग त्यांनी स्वीकारला आणि हळूहळू त्यांचं एक अधिकारी पुरुष असं नाव लौकिक पुण्यामध्ये प्रस्थापित व्हायला लागला. सर्वसाधारणपणे एखादा माणूस भक्ती मार्गाला लागला की मग त्याचा वेश बदलतो. तसाच या आप्पांचा वेश बदलला. अगदी कोट टोपी घालून आपल्या ऑफिसात जाणारे हे आप्पा कुलकर्णी मग भगवी वस्त्र आणि धोती अशा अवतारामध्ये लोकांना दिसायला लागले. सकाळ संध्याकाळ भक्ती मार्गामध्ये रममाण व्हायचं. कुठच्या देवस्थानी जायचं, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी भेटायचं, त्यांच्याबरोबर आध्यात्मिक अशा काही चर्चा करायच्या, अनुभवांची देवाणघेवाण करायची आणि मग हळूहळू जसं होत जातं तसंच या आप्पासाहेब कुलकर्ण्यांच्या बाबतीमध्ये झालं आणि वयाने थोडंसं ज्येष्ठत्व लाभल्यानंतर भक्ती मार्गामध्ये थोड्याशा गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यावेळेला सर्वसाधारणपणे तरुण म्हणावी अशी जी लोक होती त्या देवळामध्ये भक्ती संप्रदायामध्ये सामील होणारी ज्यांचं वय साधारणपणे 30 आणि 40च्या दरम्यान होतं त्या सगळ्या भक्तजनांच्या दृष्टीने हे आप्पासाहेब म्हणजे अधिकारी पुरुष व्हायला लागले. त्यांच्या बोलण्यामध्ये येण्यामध्ये जाण्यामध्ये सतत अध्यात्म ओसंडून व्हायला लागला आणि असे हे आप्पासाहेब माझ्या आई वडिलांना नवकेतन सोसायटीमधल्या त्यांच्या घरामध्ये सख्खे शेजारी म्हणून लाभले. आता आप्पासाहेब जवळजवळ 8-10 वर्ष या भक्ती मार्गामध्ये रममाण झालेले होते. मग त्यांना असं वाटायला लागलं आणि लोकांना पटायला लागलं की आप्पासाहेबांना काही ना काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. मग अडलेले दुर्मुखलेले संकटाने ग्रासलेले लोक या आप्पासाहेबांचा सल्ला घ्यायला लागले. आप्पासाहेबही आपल्या ज्ञानाला अनुसरून आणि वयामुळे मिळालेल्या अधिकाराची ढाल करून या
अडलेल्या गाजलेल्या लोकांना भक्ती मार्गामधलं काही जे मार्गदर्शन असतं ते करायला लागले. त्याचा लोकांना चांगल्यापैकी अनुभव यायला लागला आणि मग एक प्रस्थापित अधिकारी किंवा सिद्ध पुरुष म्हणून साधारणपणे माझे आई वडील जेव्हा पुण्याला स्थलांतरित झाले त्या सालापर्यंत म्हणजे 96-97 सालापर्यंत या आप्पासाहेबांची इमेज तयार झालेली होती. आता नाथ संप्रदाय असल्यामुळे गुरुवार त्यांच्या दृष्टीने मोठा वार असायचा. सुरुवातीला ते नाथांच्या देवळामध्ये जाऊन आरतीला आपली उपस्थिती लावत असत आणि मग हळूहळू आपल्याच घरामध्ये एक छोटेखानी मंदिर स्थापन करून तिथेच या आप्पासाहेबांनी नाथांची संप्रदायाची स्थापना किंवा मुहूर्त मेढ पुण्यामध्ये कोथरूड ठिकाणी रोवले. मग भक्तांचा अडलेल्या नाडलेल्यांचा ओघ या आप्पासाहेबांच्या घराकडे लागायला लागला. सकाळी 9-9:30 वाजता आपलं सकाळचं सगळं आन्ही उरकल्यानंतर मग येणाऱ्या भक्तांना त्यांच्या संकटावर मात करण्यासाठी मदत करण्याचं किंवा उपाय सुचवण्याचं काम हे आप्पासाहेब दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत करत असत. मग थोडा वेळ जेवण वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळी थोडंसं फिरणं झाल्यावर मग 7:30 वाजता त्यांच्या घरी मोठी नाथांची आरती होत असे, दत्तात्रेयांची आरती होत असे. त्या आरतीलाही 30-40 लोक नेमानी हजेरी लावत असत आणि गुरुवारच्या दिवशी ही संख्या थोडीशी जास्त म्हणजे कधी 100च्या घरामध्ये जात असे. आप्पासाहेबांचं घर तसं भलं मोठं होतं. 4-5 खोल्यांचा तो ऐवज होता. त्यामुळे येणारी 50-60-100 माणसं अगदी दाटीवाटीनी का होईना पण त्यांच्या घरामध्ये सामावली जात असत. मोठ्या प्रमाणावर आरती होत असे. माझे आई वडील त्यावेळेला आपलं रिटायरमेंटचं आयुष्य सुखासमाधानात घालवण्याच्या दृष्टीने पुण्याला स्थलांतरित झालेले होते. त्यामुळे कधी आप्पासाहेबांकडे जाऊन त्यांच्या भक्तजनांच्या समवेत बसून थोड्याशा गप्पा, अध्यात्मावर चर्चा, आप्पासाहेब कुलकर्ण्यांनी केलेलं विरूपण हे सगळं ऐकण्यामध्ये कधीमध्ये माझे आई वडील आपला वेळ घालवत असत. आता मधून आप्पासाहेब माझ्या आई वडिलांना सहज विचारत असत की उषाबाई, तुम्हाला काही अडचण असेल तर बिनदिक्कीतपणे विचारा. हा आप्पासाहेब तुमच्यासाठी 24 तास हजर आहे. त्यावेळेला माझे आई वडील हसून साजरं करत असत आणि मग असं 4-5 वेळा आडून विचारणा झाल्यावर मग आमच्या आई वडिलांनी दोघांनी एक दिवस ठरवून असं आप्पासाहेबांनी परत एकदा विचारल्यानंतर त्यांना सांगून टाकलं की हे बघा आप्पासाहेब, देवाच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. दोघंही रिटायरमेंट घेऊन बसलेलो आहोत. आम्हाला आमच्या पोटापुरेशी आणि त्यातही चैन करता येईल अशी पेन्शन आहे. आमची 3 मुलं व्यवस्थित मार्गाला लागलेली आहेत. त्यांच्या संसारामध्ये ते रममाण झालेले आहेत आणि काळजी नावाची काही गोष्ट परमेश्वराने अजूनपर्यंत आम्हाला दाखवलेली किंवा ठेवलेली नाही. आता आमच्या आई वडिलांचं हे उत्तर ऐकून आप्पासाहेब थोडेसे निराश होत, पण झाला बाजार गेला बाजार करत तो विषय तिथे ते संपवून टाकत. त्याच्यानंतर दिवसामागून दिवस जात होते. आप्पासाहेबांच्या सिद्धीच्या, चमत्काराच्या, त्यांनी सांगितलेल्या उपायामुळे फायदा झाल्याच्या गोष्टी मात्र अनेक लोकांच्या तोंडून माझ्या आई वडिलांच्या कानावर सातत्याने येत असत. पण एकंदरीत माझ्या आई वडिलांचा असणारा चिकित्सक स्वभाव आणि थोडीशी चाणाक्ष वृत्ती याच्यामुळे या सगळ्या मागे काहीतरी गौड बंगाल असावं असा एक संशय माझ्या आई वडिलांना कायम येत असे.
आई वडील आपापसात चर्चा करताना हे बोलत असत, पण आप्पासाहेबांच्या समोर गेल्यानंतर मात्र त्यांना या वयामध्ये दुखावू नये, त्यांचं जे काही चाललेलं आहे त्याच्यातून लोकांचं निदान नुकसान तरी होत नाहीये, काहीतरी देवाधर्माच्या 4 गोष्टी आप्पा लोकांना सांगतात, काही लोकांना त्याचा प्रत्यय येतो, ते खुश होतात आणि कुठेतरी कोणाच्या तरी साक्षीने या देवाची सामक्षा किंवा एकंदर अनपेक्षित अशी भेट घडवतात, ते हे आप्पासाहेब आहेत, असा माझा विचार या आई वडिलांनी तोपर्यंत करून ठेवलेला होता. आता एक दिवस दुपारच्या वेळेला निवांत असताना माझे आई वडील या आप्पासाहेबांच्या भेटीला गेले आणि मग परत एकदा आप्पासाहेबांनी माझ्या आईला सांगितलं की उषाबाई, बघा काही तुम्हाला संकट किंवा न सुटणारं एखादं कोडं पडलेलं असेल तर ते मला सांगा. आता त्या दिवशी मात्र आईने आपला चाणाक्षपणा आणि चिकित्सक वृत्ती मनामध्ये एकत्र करून आमच्या या आप्पासाहेब कुलकर्ण्यांना एक प्रश्न विचारला. माझी आई त्या आप्पासाहेबांना म्हणाली की आप्पासाहेब, माझी एक धाकटी बहीण जिचं नाव कुंदा आहे, ती इथे जवळ साताऱ्याला असते, पण 2-4 दिवसापूर्वी फोन असा आला होता की ती आजारी आहे आणि मला तिची काळजी लागून राहिलेली आहे. तर तुमच्या सिद्ध नजरेने किंवा दिव्य दृष्टीने पाहून मला आता तिची तब्येत जरा कशी आहे ते सांगता का? आप्पासाहेब लगेच तयार झाले, आतमध्ये जाऊन स्वच्छपणे शुचिर्भूत होऊन आले. मग आपल्या समोर जमिनीवर एक नारळ ठेवला, त्याच्या शेजारी एक बसकट म्हणजे बसायचं एक अंथरूण घालून त्याच्यावर आप्पासाहेबांनी आपली मांडी म्हणजे मांड ठोकले आणि मग आपले डोळे मिटून ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये गेले. 2-4-5 मिनिटं याच ध्यानमग्न अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपले डोळे बंद ठेवूनच आप्पासाहेब त्या ध्यानमग्न अवस्थेमधून माझ्या आईशी बोलायला लागले की उषाबाई, तुमची जी बहीण धाकटी कुंदा नावाची आहे ती आत्ता मला माझ्या डोळ्यासमोर स्वच्छ दिसते आहे. एका खाटेवर बसून ती वरण भात ताटलीमध्ये घेऊन जेवते आहे आणि आता तिची तब्येत बऱ्यापैकी ठीक आहे असं मला नजरेला दिसतं आहे. आप्पासाहेब आपल्या ध्यानस्थ मुद्रेमधून बंद डोळ्याने आपल्या डोळ्यासमोर माझ्या मावशीला म्हणजे आईच्या बहिणीला प्रत्यक्ष आपण बघावं तसं बघून माझ्या आईला हे सांगते झाले. त्याच्यावर मग माझ्या आईने पुन्हा एकदा आप्पासाहेबांना हात जोडले आणि तिथली जी चिकित्सक वृत्ती होती त्या वृत्तीने तिने आप्पासाहेबांना अतिशय नम्र भाषेमध्ये आणि मृदू शब्दामध्ये विचारलं की आप्पासाहेब, तुम्हाला समोर जी बाई दिसते आहे ती माझी बहीणच आहे की नाही याच्याबद्दल मला जरा खात्री करून घ्यायची आहे. मग त्याच ओघामध्ये माझ्या आईने आप्पासाहेबांना पुढे सांगितलं की हे बघा आप्पासाहेब, माझ्या बहिणीच्या कपाळावर एक जन्मखूण आहे आणि तुमच्या दिव्य दृष्टीने ती जन्मखूण बघा आणि मला सांगा, आणि ती जन्मखूण जर बरोबर निघाली तर तुम्हाला या दिव्य चक्षुने सिद्ध दृष्टीने जी काही दिसते आहे बाई ती माझी बहीणच म्हणजे साताऱ्याची कुंदा आहे याची खात्री मला पटेल. आता आप्पासाहेब थोडेसे शहारले, परत मांडी नीट करून आपल्या अंगाची जरा हालचाल करून 2-3 दीर्घ श्वास घ्यायला लागले आणि मग यांची म्हणजे आप्पासाहेबांची कुठेतरी चलबिचल झालेली आहे ही गोष्ट माझ्या आई आणि वडिलांच्या लक्षामध्ये आले आणि दोघांनी एकमेकांकडे स्मित हास्य केलं आणि आता पुढे काय होतं याचे एक
चाणाक्षपणे किंवा चिकित्सक वृत्तीने वाट बघायला लागले. त्या अवस्थेमध्ये 2-3-4 मिनिटं गेले आणि मग आपल्या जुन्या धीर गंभीर अशा आवाजामध्ये ध्यानस्थ मुद्रेमध्ये आपले बंद डोळे अजिबात न उघडता आप्पासाहेब माझ्या आईला म्हणाले की उषाबाई, तुमची बहीण मला जी आता स्वच्छ दिसते आहे, तिने डोक्याला आता निळ्या रंगाचं एक फडकं बांधलेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ती कपाळावरची खूण, जन्मखूण काही मला आता दिसत नाहीये. मग त्याच अवस्थेमध्ये आप्पासाहेबांनी थोडा वेळ राहून मग शांतपणे आपले डोळे उघडले. माझ्या आईने आणि वडिलांनी मग ठरवून आमचं फार मोठं प्रेशर आप्पा तुमच्यामुळे दूर झालं. आमच्या कुंदाची म्हणजे माझ्या आईच्या बहिणीची तब्येत आता चांगली आहे हे प्रत्यक्ष तुम्ही दिव्य नजरेनी आणि सिद्धीनी जाऊन पाहून आलात आणि आम्हाला एकदम आश्वस्त करून टाकलं. याबद्दल आप्पासाहेबांचे परत परत आभार मानले आणि मग थोड्या वेळाने इकडचं तिकडचं बोलून ते आपल्या घरी आले. काही दिवसांनी मग आई वडिलांना भेटायला मी पुण्याला गेलेले असताना सहज गप्पांच्या ओघामध्ये माझ्या आई वडिलांनी हसत हसत ही सगळी कहाणी मला सविस्तरपणे सांगितली आणि आईची ती कहाणी सांगून झाल्यावर आईचाच मुलगा मी असल्यामुळे माझ्या आईच्या आणि वडिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न पटकन तरळून वर आला. आम्ही चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि फटकन माझ्या मनामध्ये आलेला तो प्रश्न मी आई पुढे बोलून दाखवला की म्हटलं, आई हे बघ, इथून 120 किलोमीटर लांब असलेल्या साताऱ्याच्या आपल्या घरामध्ये बसलेली कुंदा मावशी म्हणजे माझी मावशी आणि माझ्या आईची धाकटी बहीण खाटेवर बसून वरण भात जेवते आहे हे पुण्यामध्ये ध्यान लावलेल्या आप्पासाहेबांना स्वच्छ दिसलं. 120 किलोमीटर अंतरावरचं त्यांना इतकं स्पष्ट दिसलं, पण जेमतेम 1-2 मिलीमीटर जाड असलेलं ते निळं फडकं मात्र त्यांच्या त्या दिव्य दृष्टीच्या आड आलं. आणि तू खात्री करून घेण्यासाठी कुंदा मावशीच्या कपाळावरची जी काही खूण, जन्मखूण विचारलीस ती मात्र आप्पासाहेबांना काही सांगता आली नाही. त्याच्यावर मग आमच्या तिघांच्या हास्याचा स्फोट झाला. बुवाबाजी आणि लोकांना आपल्या मागे लावण्याची जी एक कला हल्ली समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकसित आणि वाढत चालली आहे, त्याचा अनुभव जवळजवळ 30 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी घेतला आणि मी गेल्यानंतर त्या भेटीमध्ये मला सविस्तरपणे सांगितलं. आता आप्पासाहेबांचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याची किंवा त्यांच्या साम्राज्याला कुठेतरी धक्का देण्याची माझ्या आई वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे घडलेली ही घटना आणि केवळ निळं फडकं दृष्टीच्या दिव्य दृष्टीच्या आड येऊ शकतं हा चिकित्सक बुद्धीने घेतलेला एक स्वतःचा अनुभव माझ्या आई वडिलांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये मला सोडून इतर कोणालाही कधीही सांगितला नाही. आप्पासाहेबांचे आणि त्यांचे संबंध जसे सुरुवातीला होते तसेच माझ्या आई वडिलांनी पुणे सोडून परत मुंबईला येईपर्यंत कायम होते. चिकित्सक वृत्ती आणि थोडासा चाणाक्षपणा असेल तर जे काही कुभांड चाललेलं आहे, जे काही कोणी आपल्याला गंडा घालवण्याच्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करतोय त्याला त्या घड्याला एक खडा मारून भोग पाडता येतं हे माझ्या आई वडिलांनी त्या वेळेला दाखवून दिलं.
आणि तोच सगळा वारसा किंवा तेच रक्त माझ्या अंगामध्ये त्यांचा मुलगा म्हणून खेळत असल्यामुळे माझ्याही आयुष्यामध्ये दुसऱ्याला न दुखवता पण स्वतःची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी असेच काही उपक्रम किंवा पराक्रम मी केलेले आहेत आणि त्या पराक्रमापैकी काही गोष्टी याच चॅनलवरून मी आपल्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला त्या गोष्टी ऐकायच्या असतील तर त्यांच्या लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेल्या आहेत. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं असं काही लोकांच्या काही अनुभवातून वेळोवेळी आपल्याही प्रत्ययाला सदोदित येत असतं.